हे आई आत्याला जरा जरा आता गेलं दिवाळीचं काय राहिले वाटते आता भांडायला वगैरे वाटते. आई नांदेडची आत्या आली लय रागात दिसाली ग माय. पोरगी दे ना काय आता नाही काकाचं बघितलं ना तर मग बघत आता मला पोरगी दे ना म्हणतात काय. हा आता बघते छंद काकाचं चांगलीच आता. पप्या अरे पप्या कुठे गेत नाही घाबर. अरे पप्या सगळे सगळे कुठे गेत की माई एकबी नाही घरामध्ये आणि खटीवर आहेत घरामध्ये तरी एकबी नाही बरं. हे काय आत्या आता तर दिवाळीला गेलतीस बरं परत आलीस तर माझ्या बापाला बोलू. काय वेळ डुकर तोंडाचं पोरग आहे लय चाबरा आहे ग माय पोरग. अरे तुझ्या नादी लागायचं नाही मला तुझ्या आईला आणि तुझ्या बापाला बोली. हे आत्या माझा बाबा कामाला गेला नाही तर मला बोल नाही तर आईला बोल. काय बाय पोरग आहे काय बाय डुकर तोंडाचं पोरग आहे बोलून पण दे ना माय. तुझ्या आईला बापाला बोलू आज मला फायनल बोलूनच जायचं आता. हा आज काय मी सुट्टी देणार नाही तुझ्या मायला बी तुझ्या बापा. पप्या पाणी तर आणून गेलं जरा. काय बाय पोरग मोबाईल बघत बसल्या का माझ्या कवडवरी करून. काय आता दरवेळेस सारखी किटकिट किटकिट करत राहते. आणतो थांबा काय मोबाईल बघूया सारखं जरा. अरे किती चिरकुला आज काय बहिरी बिरी आहे की काय. अरे पप्या तुझ्या मायला मी पहिलं सांगलो होतो तुझ्या बापाला सांगलो होतो माझ्या पोराला तुझी बारकी बहीण करतो म्हणून. तर आता देना म्हणली म्हणून तुझी आई मला बोलायचं तुझ्या आईला आणि माझ्या पोराला आताबद्दल मी लग्न करून टाकलो असतो तर तुझी माय देना म्हणाली म्हणा. आताबद्दल माझ्या लोकांचं लग्न झालं असतं तुझ्या मायलाच बोलायचं आता मला. हा ए आत्या माझी बहीण शिकलेली आहे माझ्या बहिणीला इकडे नोकरीवाला पोरग लागते तुझ्या पोराला नाही गैरादी. माय बी तसलीच आणि पोरग बी तसलंच आहे उतर तुत्राचं. माझ्या भावाचं एक गोष्ट चालून नाही झालं का माय. माझा भाऊ तर जाऊ दे की देना तर देना पोरगी माझ्या लोकांना लाईन लावतो लाईन. काय वाटलंय त्यांना. आत्या थांब 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 आज कोंबडं कापतो राहायचा दिवस. सकाळपासून काय कोंबड्याला काय रोग आलता काय. आलाय मोठा कोंबडा कापणारा. सकाळपासून काय तुझ्या कोंबड्याला रोग आलता काय. आता मी चालला होतो मला म्हणाला कोंबडा कापतो म्हणून. कोंबडा खायला आलो नाही थांब की आता परत वकिलाला घेऊन येऊ. हिस्सा जर मागणा गेलो ना आत्याबाई म्हणतात मला नाही 2 एकर पट्टीचा हिस्सा नावावर करून घेण्या गेलो नाव नाही सांगणार आत्याबाई. काय वाटले त्यांना.